हाय, आपण बनवणार आहोत अंडा सँडविच. आवडते ना सगळ्यांना, कारण ही स्पेशल डिश माझ्या मुलाच्या आवडीची आहे आणि त्याला ही खूप आवडते. त्याच्यामुळे आज स्पेशल त्याच्यासाठी मी बनवणार आहे. तुम्ही करून तर बघा, नक्की तुम्हालाही आवडेल. तव्याला तेल लावायचं आणि मस्त खरपूस असे ते स्लाईस ब्रेडचे भाजून घ्यायचे. छानसे भाजले ना छान लागतात. आणि त्याच्याबरोबर आपण 2 अंडे घेतलेले आहेत. 2 अंडे कट करून घ्यायचे, म्हणजे फोडून घ्यायचे आणि मिक्स करायचे. ते छानसे मिक्स करण्यासाठी त्याच्यामध्ये छोटासा कांदा कट करून टाकलेला आहे. छोटे छोटे स्लाईस आहेत. त्याच्याबरोबर टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, धनिया पावडर, हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं. आणि नंतर आणखी डबल आपण तेल लावायचं. तेलामध्ये कंजूसी नाही करायची, कारण जेवढं तेल वापरतात तेवढं ते चिटकणार नाही तव्याला. आणि अंड्याचं टाकल्यानंतर थोडंसं ओलसरमध्ये राहते. त्यावेळेला ब्रेड घ्यायचा आणि ते पलटून घ्यायचा. प्रत्येक वेळेस टाकायचा आणि पलटून घ्यायचा. म्हणजे काय होईल की ते थोडंसं चिकटपणा, ओलसरपणा निघून जाईल आणि ब्रेड असे ते ज्या साईडनं अंडं लागलेलं आहे ते फुललं पण जाईल. त्याच्यासाठी हे करायचं. आणि मस्त कडा अशा दाबून घ्यायच्या, जेणेकरून आपलं दिसायला सँडविच हे छान होईल. आणि पसरलं तरी भिवू नका, ते नंतर व्यवस्थित होऊन जाते, त्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळे गोळा करायचे, मधून थोडासा कट मारायचा, जेणेकरून आपला सँडविच तयार होईल. आणि सँडविच खायला ना खूप मस्त लागते. एकदा करून तर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि असं डेकोरेशन करा, नाही तर न करा, आपलं खाणं एकदम छान झालं म्हणजे झालं. त्याच्याबरोबर केचप टाका आणि मस्त एन्जॉय करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मस्त मजा करत राहा आणि छान छान खात राहा. गुड बाय.